हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज इथं पिल्लूची सुरुवात झाली सकाळी सकाळ ऑरेंज ज्यूसने। आणि तिला ऑरेंज एवढे आवडतात ना की तिला सकाळी झोपेत न उठणे म्हणजे तेव्हापासून तिचं चालू असतं ऑरेंज ऑरेंज। तर आज तिच्या पप्पाने तिच्यासाठी ऑरेंज ज्यूस बनवून दिलं। आणि ऑरेंज म्हणजे आता सध्या तरी चांगलं असतं खाणं, त्यामुळं आम्ही पण इग्नोर करत नाही, देतो थोडंफार। आणि तिला सकाळी दुपारी रात्री झोपताना जेव्हा पाहिजे तेव्हा तिला ऑरेंज येतं। तर आम्ही इथं तिला ऑरेंज ज्यूस दिलं करून आणि आम्ही चहा वगैरे घेतली। त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करू। आणि आज आमचं होतं 31 स्पेशल, म्हणजे काही एवढं विशेष नव्हतं, म्हणजे आम्ही फक्त मिसळपाव करणार होतो घरीच। त्यासाठी मी इथं मसाला काढला होता, कारण माझी सध्या आता उपवास चालू आहे आणि त्यामुळे आम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही। त्यामुळे म्हटलं काहीतरी साधं सिंपलच व्हेजवालं करावं। तर मी तो मसाला काढून घेतला होता मिसळचा आणि तो छानपैकी असं मस्त मिक्स करून घेतलं। आणि पिल्लूसाठी इथं बटाट्याची भाजी करायची होती, कारण की मिसळ थोडी तिखट असते, मग त्याच्याकडनं खाता येणार नाही, म्हणून त्याच्यासाठी फिक्की बटाट्याची भाजी पण करून घेतली होती। आणि बटाट्याची भाजी मिसळसोबत पण छान लागते। आणि पिल्लूसाठी दोघांनाही आले। इथं एक साईडला मटकी टाकली होती, मी मटकी शिजवून घेत होते, कारण जेवढं मिसळला मटकीची चव असते ना तेवढं खूप छान लागते। आणि बघा, मटकी पण छान शिजलेली होती। मॅगी गेली। बाय 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 बाय। बाय बाय बाय। तेव्हा ना कसं मटकतं ते। पिल्लू आणि तिचे पप्पा गेले होते तिकडं पावची लादी आणि चिवडा आणायला। तोपर्यंत मी इकडं मटकी उसळ बनवून घेतली आणि एकदम अशी कोल्हापुरी मटकी तयार झाली होती। आणि इथं बटाट्याची भाजी, पिल्लूसाठी फिक्की मटकी पण ठेवली होती। सगळं रेडी होतं, लगेच ते पाव घेऊन आले आणि आम्ही इथं बसलो होतो जेवायला। तर यात तुम्ही पण मिसळ खायला 31 स्पेशल। आणि बघा, आमचं चालू होतं इथं जेवण। तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर, सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि बघा, पिल्लू पण आमच्यासोबत मटकी खात होतं, जे आम्ही करतो ना ते पण तेच करते। इथं माझ्या पिल्लूचं नाटक बघा, कॅडबरीसाठी काय चाललंय। काय बस तुला काय पाहिजे? काय कॅबली कॅडबरी खाल्ली ना तू तर? हां, कॅडबरी पाहिजेच होती का? पप्पी कोण घेईन मग माझी? पप्पा तू नाही घेत? घे मग, पहिले तू पप्पी घे। पप्पी एकच? अजून अजून इकडची इथली। हे बघा, झाड किती छान झालं आहे आणि त्याला इथं 2 फुलं पण लागलेत छान असे। आणि बघा, अगोदर एक फुल येऊन गेलं होतं, तर ते असं सुकून गेलं आहे, मी ते काढून घेते। हे बघा, उन्हामुळे आता जास्त ऊन तापतंय ना, त्याच्यामुळे सगळे असं जळतोय कांदा हा। हे बघा किती कमी कमी होत चाललंय। बघा, याच्यामध्ये ना तर हे गवत पण उगलंय, असं इथं पण गवत आहे। बापरे, गवत येते। केवढं गवत निघालं, अजून खूप सारं गवत आहे याच्यामध्ये। आणि हे बघा, इथं माझी तुळस, त्या दिवशी मी दाखवलं होतं ना तुम्हाला की ते उंदराने काय केलं होतं बघा। हे बघा, माझी तुळस पूर्ण सुकून गेली आहे, काय करा आता, दुसरं लावावं लागेल परत। आणि हे झाड माझं फुलांचं, माझं फेवरेट झाड आहे सगळ्यात जास्त। हे बघा, त्याला अजून पण लागते, पण ना त्याच्यावरती थोडं बॅक्टेरिया पडला आहे। हे बघा, असं खराब झालं आहे ते। तर बघा, आता मी त्याच्यासाठी ना, आणि इथं ब्रह्मकमळ, हे बघा ब्रह्मकमळला हे येत आहे नवीन खूप असं, ते पण बहुतेक काय होतं काय माहीत नाही, तर मोठं याच्यात लावं लागणार आहे आता कुंडीत, कारण कुंडी खूप छोटी झाली आहे। आणि झाडाची हे बघा, पानांची साईज बघा केवढी मोठी मोठी, हे बघा खूप मोठी मोठी। हे बघा, इकडे पण बघा, हे 2 पानं येत आहेत ब्रह्मकमळला, छोटे छोटे छान असे।
तर पाणी टाकते थोडं थोडं. बघा मी ना आता इथं हे लिक्विड तयार करून घेतलं आहे. याच्यामध्ये गोमूत्र आणि हळद टाकली आहे. आता मी ते झाडांवरती स्प्रे करते. गोमूत्र आणि याने काय होतं माहिती का, झाडांवरची बुरशी जाते असं म्हणतात. मी असं ऐकलं आहे गोमूत्र आणि त्याने. तर मी आता या सगळ्या झाडाला स्प्रे करून घेते. काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून भीती वाटते. पण मग हे तर खूप ऐकलंय नाही, ते आयुर्वेदिक आहे ना, हळद तर चांगलीच असते बॅक्टेरियासाठी. त्यामुळे म्हटलं स्प्रे करून बघते, काही होणार नाही. आणि आता खूप जास्त ऊन तापतंय ना, त्याच्यामुळे